नमस्कार फ्रेंड्स, आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम झटपट होणारी अशी रेसिपी बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, तर चला आपण वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मोड आलेल्या मुगापासून आप्पे बनवणार आहोत। तर मी इथे 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आपण। 4 हिरव्या मिरच्या घेतले मी आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतले। याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत आपली याची। हे बारीक पेस्ट बनवून झाली, मी एका बाउलमध्ये काढून घेते। तर आपण याच्यामध्ये आता 1 वाटी रवा घालून घेऊ, 1 वाटी दही घालून घेतले मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहिले पाणी न घालताच मिक्स करायचं। व्यवस्थित आपण चमच्याने मिक्स करून घेऊ। आता मला थोडं घट्ट वाटतंय, तर आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊ। पाणी जास्त घालायचं नाही, अर्धी वाटीच पाणी लागेल मला, म्हणून मी अर्धी वाटीच घेतले आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचे। हे पहा, असं मी चमच्याने कसं व्यवस्थित फेटून घेतले। आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। हे पहा, आपले 10 मिनिटं झालेले आहेत। तर बा तुम्हाला चमच्याने दाखवते मी, मला थोडं घट्ट वाटतंय कारण रवा फुगतो ना पाण्यात टाकल्यावरती, थोडं फुगलंय आपलं पीठ चांगलं। याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आपण। आता व्यवस्थित मिक्स झाले। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। मी 1 चमचा मीठ घालून घेतले। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, 1 वाटी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर पण बारीक कापलेलीच घ्यायची आपल्याला आणि परत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। आपल्याला जास्त मसाले वगैरे काही घालायचे नाही आपल्याला याच्यामध्ये। आपण लाल तिखट पण नाही घालणार आहोत, कारण आपण हिरवी मिरची घातली आहे पहिली, वाटणातच हिरवी मिरची घातली, त्याच्यामुळे दुसरं काही मसाले घालायची गरज लागत नाही आपल्याला। आणि परत आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ। हे बघा, आपलं तर व्यवस्थित मिक्स झाले हे। आता आपण याला तडका देऊन घेऊ। तर तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले। याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊ, 1 चमचा उडदाची डाळ घालून घेतली, कढीपत्ता घातला आहे आणि 1 चमचा हिंग घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। तर आपली ही फोडणी तयार झाली। आपण हे आपल्या बॅटरवरती घालून घेऊ। फोडणी दिली ना तर आपल्याला खूप छान टेस्ट येते। आता परत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे फोडणी आपली सगळीकडे पोहोचेल। आपलं आता व्यवस्थित मिक्स झाले। मीठ आणि ते सगळं, पहिला मसाला पण व्यवस्थित मिक्स केला होता आपण आणि आता फोडणी पण व्यवस्थित मिक्स करून घेतली। तर याच्यामध्ये आपण इनो घालून घेणार आहोत 1 चमचा। तर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतले आणि परत आपण एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला इनो नसेल घालायचा तर खाण्याचा सोडा असतो, तो जरी घातला तरी खूप छान आप्पे होतात। हे पहा, परत आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता आपण आप्पे बनवून घेऊ। तर मी गॅसवरती आप्पे पॅन ठेवला आहे, गरम करून झाला होता। मी पहिला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, पण अगोदरच ठेवला होता गरम करायला आणि आपले आप्पे घालून घेते मी। आप्पे आपल्याला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आप्पे पहिले कडेने सोडून घ्यायचे, नंतरच मध्ये सोडायचे, कारण मध्ये जास्त फ्लेम हाय राहते, त्याच्यामुळं मध्ये पहिले आप्पे घालायचे नाही। हे बस 1 चमचा घालून घेतला आहे मी सगळ्याच्यामध्ये। आता मध्ये घालून घेते। आता आपण याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त वाफवून घेणार आहोत एक बाजू। पटकन होतात। हे पहा, 2 ते 3 मिनटं झालेले आहेत। तर आता आपण दुसरी बाजू वाफवून घेऊ। हे पहा, तुम्हाला कलर दाखवते, किती सुंदर कलर आलाय ना। असं हिरवट कलर येतो, खूप छान दिसतो कलर पण। आता मी सगळे असे दुसरी बाजू शेकून घेते, सगळे उलटे करून घेते। आता थोडे हळू काढायचे, अलगद हाताने आपल्याला हे दुसरी बाजू भाजून घ्यायची। आपण दुसरी बाजू 2 ते 3 मिनटं फक्त भाजून घेणार आहोत। तर हे आपले 2 ते 3 मिनटानंतर बघा कसे टम्म फुगले आपले आप्पे। तर मी काढून घेते आता। असा गोल्डन कलर येऊस तोपर्यंत आपल्याला ठेवायचे आप्पे आणि काढून घ्यायचे। तर आपल्या मोड आलेल्या मुगाचे आप्यांची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा।
चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.